प्रत्येक भिक्षू हा मोठा धम्मशिक्षक आहे। एक भिक्षू आपलं संपूर्ण आयुष्य धम्माचं ज्ञान संपादन करण्यासाठी एक शिक्षकत्व, आचार्यपद प्राप्त करण्यासाठी संपूर्ण जीवनभर मेहनत करतो। आणि जेव्हा त्याने ते संपूर्ण जीवनभर ज्ञान संपादन केलं, अनुभूती संपादन केल्या, त्यानंतर त्याच्या देशनेने, त्याच्या समजवल्याने, त्याच्या शिकवण्याने जर कोणाचं कल्याण झालं, भलं झालं, समाजाचं परिवर्तन झालं, तर ते त्या भिक्षूंचं सर्वात मोठ्या मेहनतीची सफलता आहे। त्याने संपादन केलेल्या ज्ञानाची मोठी सफलता आहे, ते त्याचं फळ आहे। आणि म्हणून ते फल प्राप्त करण्याच्या उद्देशाने सुद्धा मंचावर असलेला भिक्षू संघ, प्रत्येक भिक्षू आपल्या जीवनामध्ये ज्ञान संपादन करत असतो। आणि भिक्षू संघाद्वारे जे ज्ञान संपादन केले जात असते, ते ज्ञान धन कमावण्याचं ज्ञान नाही। ते शिक्षण तुम्ही चांगलं कसं खावं, चांगले कपडे कसे घालावे, चांगलं घर तुम्ही कसं बांधावं, खूप पैसे कसे कमवावे, याचं शिक्षण भिक्षूंनी घेतलेलं नाही। याचं शिक्षण भिक्षू तुम्हाला देणार नाही। याचं कारण असं की ज्यांच्याजवळ भरपूर मोठं घर आहे, ज्यांच्याजवळ भरपूर मोठी धनसंपत्ती आहे, ज्यांच्याजवळ भरपूर मोठी पदप्रतिष्ठा आहे, ज्यांच्याजवळ सुंदर कपडे आहेत, ज्यांच्याजवळ खायला भरपूर आहे, ते लोक सुद्धा सुखी आहे असा त्याचा अर्थ नाही। तेही अधिक दुःखी आहे। ज्यांच्याजवळ भरपूर आहे ते सुद्धा भयंकर दुःखी आहेत, ज्यांच्याजवळ नाही ते दुःखी आहेत। आणि म्हणून ज्यांच्याजवळ नाही त्यांच्यासाठी, ज्यांच्याजवळ भरपूर आहे त्यांच्यासाठी, अशा सर्व लोकांना दुःखातून बाहेर काढण्याचं तथागताने दिलेलं ज्ञान तुम्हा सर्वांना देण्यासाठी विशेष रूपाने आजचा कार्यक्रम नियोजित आहे। फार मोठं पुण्य आहे आणि फार मोठं व्यक्तिमत्व आहे। श्रद्धेय भदंत करुणानंदजी महाथेरो यांच्या परिश्रमाचं ही मोठी सफलता आहे की त्यांनी जे परिश्रम आतापर्यंत घेतले आपल्या जीवनामध्ये, एक भिक्षू